नमस्कार मित्रांनो, मी अमित सनगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी दुपारी 12ला झोपलो आहे, ते डायरेक्ट 4ला उठलो आणि आत्ताच जेवलो. बाहेर आपण जंगलामध्ये गेलो होतो, त्यानंतर पुन्हा घरी येऊन आंघोळ वगैरे केली आणि पुन्हा फ्रेश झालो. इकडे मित्रांनो समोरच अक्षताच्या सर्व माल्या आहेत बघा. टोटली जर तुम्ही माल्या बघितल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि तिकडे खाली 14, टोटल 14 माल्या आहेत. आणि त्यापैकी 1 2 3 4 5 6 7 तो दाडसा होता ना 8. तर मित्रांनो दाडसा कुठला हा एक दाडसा. तर दाडसा म्हणजे मित्रांनो त्यामध्ये भात पेरलं जातं आणि मग दाड उगवते. तर 2 दाडचे होते, 2 का 3 4 आहेत. आणि बघा आई इकडे बघा काय करते तू भाऊजी, पुराण भरते नागलीला. त्या बघा तर पावसाळ्यात आमच्याकडं गावी लोक नागलीला पूर्ण वगैरे भरतात. हे बघा याला काय म्हणतात माहितीये का, इडलं. हा उलटी घालून नको. पावसाळ्यात ह्याला इडलं बोलतात, इडलं. आणि याचा जास्त उपयोग होतो पावसात. आजी आजी बाई आजी. तर मित्रांनो हा एक दाडसा होता. आणि हा बघा इकडे ह्या हेडला हा बघा हा. तर हा नुकताच लावून झालाय. म्हणतो तिकडे बघा दाडसा म्हणजे मित्रांनो बघा त्याच्यामध्ये दाड असते पूर्णपणे. ही बघा अशी. तर ती इकडे सर्व दाड आहे. आणि मोठी एवढ्या काढल्यात, मोठी म्हटले एवढ्या काढून ठेवल्यात. ते एवढं दाड काढून ठेवली आहे. आणि ह्याला मूठ बोलतात. आणि ह्याच्यात काय खत, तर ह्याच्यात खत आहे. आता बघा ह्या मळीत चिखल झाले तर मग ह्या मळीतलं पाणी पुन्हा दुसऱ्या मळीत घ्यायचं आणि मग पुढच्या मळीतली चिखल वगैरे करायची. तर मित्रांनो आपल्याला चिखल वगैरे दाखवता नाही आली, कारण मी त्या पिरियडमध्ये झोपलो होतो. सो आता आपण बघूया, तिकडे समोर बाबाने बैल वगैरे धरलेत, तर तिकडे जाऊया आणि तिकडे बघूया. बाबा इकडे चिखल करतात. ही सुद्धा मळी लावली, सकाळी मळी लावलेली नव्हती, आता त्यांनी लावले. आणि काढणार गे आणि मित्रांनो पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आहे. आणि इकडे बघा खाली दाढ काढतायत बघा. इकडे आई आहे आणि इकडे आत्या आहे. आत्या पण खास लावण्यासाठी इकडे आले. आणि तिकडे बाबा आहेत. हा पुढचा दाडसा पण तुमचा आज. वडील चिखल घालतायत. आता आपण जायचं खैना बांधावरनं जायला लागलं. काय म्हणताय बाकी मजेत? होय आम्ही मजेतच आहोत. ओ असंच हाय सुट्टी म्हटलं 2 दिवसात बोकलून येऊया. होय घ्या तुम्ही. हो एकटाच आलो सकाळी.
हो बरे आहेत सर्व. पप्पा पण बरे आहेत. हा पप्पा कामाला. किती लावल्या मला आज? हा चौथी चालू आहे होय. काय एकदम मोठा आहे. हा ऊन पडला नाही आल्यापासून. मी आल्यापासून पाऊस नाही आहे. होय केंद्रात. तर तिकडे बघा सर्व महिला दाट काढत होत्या बघा. हे बघा नारलेला पुरण भरलंय. हे पूर्ण पुरण भरलं असं आणि त्याच्यावरती टाल्या वगैरे टाकलेत, कोंबड्या वगैरे विस्कटतात म्हणून. बाकी काय बघा. आज लावणी बिवणी कुठली लावली? ही तुम्ही केली हो? त्याला मदत केली हो. कसं पण म्हटले हो काहीतरी करी. बाकी चिमवले वरती गेली वळी सुकली पैसे म्हणजे गावकऱ्यांकडे गेले. अच्छा अच्छा. काय बाकी बाकी काय म्हणजे ते कुठला लावला तोंडा? हा हा सकाळी हा त्या दोन खाल्ले 2 लावलो. त्या दोन बाकी होते लावायला. मग त्याची राखण बिकन जोरात होती. हा त्या पण संपली. सकाळी सकाळी तुम्ही चहा आणतो म्हटलं, दोघं गेलो. मी चहा बनवायला आलेला. आता सकाळी मी आवाज येतोय, तुम्ही भलत्याच माणसाला समजलात. हा बाकी मजेत धरणा बिरणाचं काम. काय आठवण आली म्हणून आला असं काय? होय होय. चला म्हटलं तिकडे काय करतोस? तिकडे आता कॉलेज चालू आहे आणि क्लासेस. बाकी मग धरणा बिरणाचं काम. धरणाचं काम बंद आजच्या. असं बंद काय? या चहा पियाला या. प्या प्या. किती लावले मला? ह्या सकाळी लावलेल्या 2, आमच्या लावलेल्या 2, 4 बस. कोणाचे सांगायचं तुम्ही? 3 झाले असतील. 3 काय 4 होतील आता. दिवसभराचा पाऊस आता आलाय. आणि माझा फोन पण आण. अन्या भाई सकाळी रे पकेतो चाकर म्हणे आला. एक दिवसाची सुट्टी काढून बोकलायला आली ना. म्हटलं एक दिवस चक्कर टाकून येऊया. गावच्या माणसांनी बघितलं काय हालचाल बिलचाल. मासा कुठला चढला अजून? चढला आता आम्ही सकाळी जाऊन आले नाही चढला अजून. स्पेशली पावसाळ्यामध्ये तुम्हाला कोकणात ठिकठिकाणी फळ बघायला भेटेल. तर त्यामध्ये मग लागवड बघा. इकडे वांगी मिरच्या सर्व लागवड वगैरे करतात. इकडे सर्व मिरच्याच आहेत. आणि मित्रांनो हे सर्व काही अनुभवताना खरंच खूप छान वाटतंय. आणि आपला हा दिवससुद्धा संपत आला आहे. संध्याकाळचे मित्रांनो 5:30 होऊन गेलेत. मात्र पाऊस नाही पडत आहे. ही मला खरंच खूप मोठी खंत वाटते. मी सर्व काही अनुभवण्यासाठी आलो पावसाळ्यामध्ये, परंतु पावसच नाही. कसली झाडं साया सर्व साया आहेत. आणि काय सोनं हे शाळेसाठी मला वाटतं दिलं आहे. आणि हे काय गावची शाळा. तिकडे मित्रांनो अजून सुद्धा खुल्लाय नाही. आणि धुकं आहे की पावसात नेमकं समजत नाही.
मात्र इकडे बघा ऊन पडलंय.